बाकीच्यांनी काय केलं हे सांगतो, परंतु मला वाटतं की आता हा पाडा आपण सगळ्यांनी बंद केला पाहिजे. कारण कुणी काय केलं कुणी काय नाही केलं आपण कुणाचे मालक नाहीये. आपण काय करणार आहेत, आपल्याला जनतेला काय द्यायचं आहे हे आपण लोकांपुढे मांडलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेल की आपण जनतेने या विधानसभेमध्ये माझ्यावर खूप विश्वास टाकला. सगळे पुरुष एका बाजूला होते, मी एकटी महिला होती. याच्यात माझ्या लाडक्या बहिणीचा नक्कीच खारीचा वाटा आहे, परंतु सगळ्या पुरुषांचाही आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की जेव्हा मी महिलांचं नाव घेते तर खाल्लं कोणीतरी म्हणतं की ताई आम्ही पण तुम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चित त्यांचाही खारीचा वाटा या ठिकाणी आहे. परंतु मी आपल्या सर्वांना एकच सांगते या ठिकाणी की तुमचा एकही मतदान वाया जाणार नाही. असं काम पुढच्या 5 वर्षामध्ये मी आपल्या सर्वांना करून दाखवणार आहे. कारण ही जी सगळे लोक आहेत, रत्नाकर भाऊ असतील, इथे सगळे असलेली सगळे जे नगरसेवक आहेत हे सगळेजण माझ्या पाठीशी आहेत. आणि आम्ही सगळेजण आमच्या सगळ्यांची एकच तळमळ होती की आपल्या कन्नड तालुक्यामध्ये काहीतरी बदल करायचा. जसं आता भाऊनी वैजापूरचं उदाहरण सांगितलं, भाऊनी सांगितलं की वैजापूर हे आपण वैजापूरच्या 15-20 वर्ष पाठीमागे आहे. याला कारणीभूत आपण सुद्धा कुठेतरी सगळेजण आहेत. कारण जेव्हा निवडणुका येतात तर त्या निवडणुकीच्या वेळेला आपण कुणाच्या तरी भूलथापांना त्या ठिकाणी बळी पडतो आणि मग वेगळे निर्णय या ठिकाणी घेतो. त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्या कन्नडनी अनेक वर्ष वाया घालवले, परंतु आज काही मी इथे तुम्हाला मतदान मागायला आलेली नाहीये की मी ह्या गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजे. परंतु मी आपल्या सर्वांना एकच सांगेल की आता पहिल्यांदा आपल्या कन्नड सळगाव तालुक्यामध्ये असं झालेलं आहे की आपल्याला सत्तेतले आमदार या ठिकाणी मिळालेले आहेत. राज्यात सत्ता आपली आहे, केंद्रात सत्ता आपली आहे. त्याच्यामुळे आपल्याला तालुक्यामध्ये सगळा विकास करता येईल. आपल्या शहरामध्ये सुद्धा जो विकास खुंटलेला आहे तो विकास आपल्याला एका चांगल्या प्रगती पथावर आपल्याला आपल्या शहराला या ठिकाणी आणता येईल. परंतु या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर आपल्या जनतेचा सगळ्यात मोठा वाटा या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे जसं विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी एक कायापालट केलेला आहे, तसा आता तुम्हाला नगरपालिकेमध्ये सुद्धा सगळ्यांना हा कायापालट करायचा आहे. कारण तुम्ही लोक जोपर्यंत आम्हाला आशीर्वाद देत नाही, तुम्हाला एवढ्या 6 महिन्यामध्ये निश्चित माझ्यावर विश्वास तर नक्कीच आला असेल. कारण बरेचसे कामं करायचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करते आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आता पावसाळ्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये सगळा निधी यायला सुरुवात होणार आहे. बरेचसे टीकाकार माझ्यावर टीका करतात की निवडून येऊन 7-8 महिने झाले, आतापर्यंत काय केलं. परंतु जे टीका करतात की दर सोमवारी माझ्या ऑफिसला त्यांनी येऊन बघावं की मी काय करते. कारण जी लोक माझ्याकडे छोटे मोठे कामं घेऊन येतात, कुणाचे निधी कुणाचं काय बऱ्याचशा गोष्टी असतात, ते काम करण्याचा प्रयत्न मी मागच्या 6 महिन्यापासून चांगल्या प्रकारे या ठिकाणी करते. त्याच्यामुळे माझ्या जनतेला माझ्या कामाची पावती या ठिकाणी प्रत्येकाला माहीत आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना एकच विनंती करेल की रत्नाकर भाऊनी अनेक वर्षापासून या ठिकाणी आपली सेवा केलेली आहे. त्यांनी मान्य केलं की मी मागच्या 5 वर्षापूर्वी वेगळ्या पक्षात होतो, परंतु आम्ही शहराचा विकास करू शकलो नाही. हे तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणावं लागेल की तुम्ही मान्य केलं. नाहीतर एखादा माणूस कधीही मान्य करत नाही, त्याला पुढची निवडणूक लढवायची असते, तो आपलाच मोठेपणा सांगत असतो की मग अर्धात काय केलं काय नाही केलं. परंतु तुमच्या हातामध्ये नगरसेवकांच्या हातामध्ये पूर्ण गोष्टी नसतात, त्याला काही कारणं असतात. परंतु तुम्ही मान्य केलं, हा तुमचा मोठेपणा आहे. परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता योग्य पक्षात आलेले आहात, योग्य माणसासोबत आलेले आहात. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आपल्या कन्नड शहराच्या विकासासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी तत्पर राहणार आहोत. फक्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांसाठी या ठिकाणी महत्त्वाचा राहणार आहे.